शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर नदी जोड प्रकल्पासारखा एखादा महत्वाचा एखादी योजना आणा मराठवाड्यात. तुम्हाला सांगतो मी परभणीचा आहे, जिंतूर तालुक्यातला आहे मी, आमच्या बाजूला येलतरी धरण आहे, पण तरीही आमचे गाव पूर्ण ओसाड पडलेले आहेत. अजूनही तिथं दुष्काळ येतो एवढं धरण असताना तुम्हाला तिथलं पाणी 10-20 किलोमीटर जर आणता येत नसेल तर तुम्ही काय मोठमोठ्या हायवेची गोष्ट करता. शक्तीपीठ महामार्गावरती खरं तर मी बोलणार नव्हतो, परंतु आता मी रिसेंटली एक व्हिडिओ बघितला. काही शेतकरी त्या अधिकाऱ्यांचे पाय पडतात की आम्हाला जमीन द्यायची नाहीये, परंतु सरकार ऐकायला तयार नाहीये. पण मला सरकारला सांगायचं, साहेब जमीन त्या लोकांनी आयुष्यभर कसली आहे ती त्यांची मर्जी, त्यांना जमीन द्यायची का नाही द्यायची. तुम्हाला सांगतो, तुम्ही आज कोटीनं जरी रुपये दिले तरी बिडकीनमध्ये एक असाच प्रकार झाला होता. तिथे MIDC आली होती संभाजीनगर जवळ, त्या लोकांना भरमसाठ पैसा देण्यात आला. तिथे एका गावातनं 100 स्कॉर्पिओ बुक केल्या होत्या. बरं, मी याच्यामध्ये त्यांची चूक नाही समजत. आज त्यांची परिस्थिती वाईट जरी असली तरी याच्यामध्ये त्यांची चूक नाही, कारण आपण शेतकऱ्यांना एज्युकेशन दिलंच नाही, शिक्षण दिलंच नाही, व्यवसाय वगैरे तसलं काही गोष्टी भानगडींमध्ये पडलं नाही. पण शक्तीपीठ महामार्गावरती जर बोलत असताना बोलायचं झालं तर हा 802 किलोमीटरचा एक पॅच आहे, नागपूर पासून निघतोय आणि गोव्याला जातोय. 86,000 कोटीचा खर्च याच्यावरती, 86,000 कोटी. तुम्ही जेव्हा म्हणता महाराष्ट्रावरती खूप कर्ज आहे, आपल्याला काही योजनांना पैसे कमी करावे लागतील, आपल्याला लाडकी बहिणीला पैसे देता येणार नाही, मग एवढा 86,000 कोटीचा खर्च तुम्ही करायला तयार कसे झाला साहेब. मला सांगा, तुम्ही या हायवेला शक्तीपीठाचं नाव देताय, एकाही शक्तीपीठापासून चालू होत नाही, एकाही शक्तीपीठाला थांबत नाहीये, नागपूरवरनं निघतोय आणि गोव्याला जातोय. महाराष्ट्रातला पैसा तुम्हाला गोव्याला पाठवायचा, त्याच्यासाठी हे करायचं. मला सांगा, गोव्यातला कोणता माणूस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येऊन इथे खर्च करणार आहे? महाराष्ट्रातलाच माणूस जाईल तिथे गोव्यामध्ये खर्च करायला. खरंच याची गरज आहे का? बरं, मी हे का म्हणतोय, मी अजून म्हणतोय विकासाला विरोध नाहीये. तुम्ही समृद्धी महामार्ग तुम्ही बनवला, समृद्धी महामार्गासाठी तुम्ही कितीतरी जमीन अधिग्रहण केली, कितीतरी 1000 कोटीचा प्रोजेक्ट बनला, परंतु त्या रस्त्याचा फायदा कोणाला झाला साहेब? तिथल्या बाजूच्या शेतकऱ्याला त्या रोडवरती चढता येत नाही. अगोदरचे हायवे बनायचे, त्याच्या बाजूला त्यांना टपरी जरी टाकली तर त्याचं आयुष्यभर त्याच्यावरती भागून जायचं, राईट. हॉटेल टाकली एखादी तर त्याचं घर चालून जायचं त्याच्यावर. मग असाच हायवे जर तुम्हाला बनवायचा, मी का बोलतोय, कारण हा मराठवाड्यातला सर्वात मेजर पार्ट हा कॅप्चर करतोय. हा हिंगोली झाला, परभणी झाला, नांदेड झाला, लातूर झाला, बीड झाला, धाराशिव झाला, एवढ्या जिल्ह्यातनं जातोय. आमच्या मराठवाड्याला जोडणारा सर्वात महत्वाचा रोड, महत्वाचा हायवे म्हणजे पुणे झालं, संभाजीनगर आणि संभाजीनगर टू परभणी, म्हणजे पुणे, संभाजीनगर आणि परभणी हा 350-400 किलोमीटरचा पॅच आहे. एवढा भयान खराब रोड आहे. तुम्ही जे म्हणताय 850 किलोमीटर, 800 किलोमीटर जायला 4 घंटे लागतील, परंतु तुम्हाला सांगतो हे 400 किलोमीटर, 350 किलोमीटर पार करायला आम्हाला 10 ते 12 तास लागतात. एखाद्याची मौत जरी झाली ना, परभणीला राहत असेल तर त्या माणसाला पोहोचेपर्यंत ती अंतविधी थांबवता येत नाही.